लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने सुद्धा इंडिया आघाडीत यायची तयारी दर्शवलेली आहे। आपल्यासोबत त्या संदर्भात बोलण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आहेत। इम्तियाज जलील असं म्हणतात, जर तुम्ही आम्हाला भाजपची बी टीम म्हणजे एमआयएमला भाजपची बी टीम म्हणत असाल तर आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती करायला तयार आहोत, इंडिया आघाडीत सुद्धा यायला तयार आहोत। आता इम्तियाज जलील जे बोलतात त्याला त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांचा पाठिंबा काही बघितलं पाहिजे सगळ्यात आधी। कारण आत्ता जे तेलंगणात निवडणूक झाली त्यावेळेस ही भूमिका का मांडली नाही त्यांनी, त्यावेळेस ही भूमिका का मांडली नाही त्यांनी? कारण हे सगळ्या ठिकाणी कोणाला तरी सपोर्ट होईल असंच वागतात। एमआयएमची जी वैचारिक बैठक काय आहे, इम्तियाज जलीलांना एवढे इंडिया आघाडीविषयी प्रेम असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये जावं, राष्ट्रवादीमध्ये जावं। एमआयएमचा आणि आमचं वैचारिक जमण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही। शिवसेना ठाकरे गट याला विरोध करेल जर एमआयएम सोबत असेल तर इंडिया आघाडीमध्ये। एमआयएम शिवसेना एमआयएमला मानतच नाही ना। एमआयएम ही संघटना म्हणजे ज्या पद्धतीनं काम करते ती अतिशय जातीयवादी आहे। त्यांचा विचार काय आहे, राज्यघटनेवर त्यांचा विचार आहे का शर्यतवर त्यांचा विश्वास आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे ना। त्यांचं म्हणणं आहे की भाजप विरोधात लढायला आम्ही तयार आहोत, म्हणजे जलील स्वतः म्हणतात। आता मग जा ना, काँग्रेसमध्ये जा, राष्ट्रवादीमध्ये जा ना। एमआयएममध्ये काय, एमआयएम भारतीय जनता पार्टीवर लढू शकत नाही। एमआयएम भारतीय जनता पार्टीचीच एक दुसरी टीम। आता बी टीम शब्द बोलून हे झालं, पण भारतीय जनता पार्टीला मदत। जर इम्तियाज जलीलांना जर इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी पक्ष सोडावा, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये यावं, तर मग तयार असाल तुम्ही? यावं त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये अनेक मुस्लिम नेते आहेत ना, यावं तिकडे, काय प्रॉब्लेम। स्वागत करा, यावं इम्तियाज जलील। तुम्ही काल तुमची आणि खैरेंची त्याच जागेवर झाली, त्याच जागेवर जर इम्तियाज जलील नाही, हा जागेचा मुद्दा नाही आहे। ती जागा तर शिवसेनेची आहे, ती जागा तर शिवसेनेची ॲक्सिडेंटली इम्तियाज जलील निवडून आले। पण इम्तियाज जलील यांनी जर फार त्यांना इंडिया आघाडीत यायचं असेल, पक्षविषयी बोलतोय आपण, कोणत्या जागेविषयी नाही बोलत आहे आपण, तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये यावं, नंतर इंडिया आघाडीत यावं। एमआयएमचं जी वैचारिक ही आहे ही बिलकुल राज्यघटनेला मानणारी नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मान्य नाही। जातीयवाद, धर्मवाद या सगळ्या देशामध्ये फैलवणारी त्यांची मानसिकता आहे, त्यामुळे बिलकुल त्यांच्याशी काय होऊ शकत नाही। शेवटचा प्रश्न, गिरीश महाजन असं म्हणतात की केंद्राच्या VVIPच्या यादीमध्ये म्हणजे अयोध्येचं निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरेंचं नाव नसेल, त्यामुळे राज ठाकरेंना निमंत्रण दिलं जाईल। याकडे कसं बघताय, आणि खरंच उद्धव ठाकरेंना अयोध्येच्या राम मंदिराच्या या सगळ्या उद्घाटनाच्या निमंत्रण आलंय का? मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब काय अशा नेतृत्व नाही की यांच्या निमंत्रणाचे मोहताज येते। स्वयंभू नेतृत्व आहे, स्वतःच्या ताकदीचं नेतृत्व आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे यांच्या विचारानं ताठ कण्यानं राहणारं नेतृत्व आहे। असं केंद्राचं निमंत्रण वगैरे हे उद्धवजी ठाकरे साहेबांना नाही की भाजपवर जर एवढी टीका या अयोध्येच्या राम मंदिरावरून करत असतील तर मग त्यांना निमंत्रण द्यायचं काय कारण? आणि पहिल्यांदाच ते विधान परिषदेचे आमदार आहेत, तर मग VVIP निमंत्रण त्यांना का द्यायचं? अरे तुमच्या निमंत्रणाचा मोहताज कोण आहे? तुमच्यात दम आहे का? तुम्ही तर शेपटा घालणारे लोक आहेत ना। ज्यावेळेस बापरे ढाचा पाडला तर कुठं गेले होते? तुमचे कोर्टातले ॲफिडेविट काय आहे? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे कोर्टातले ॲफिडेविट तपासा आणि शिवसेना प्रमुखांचा ॲफिडेविट तपासा, शिवसेना प्रमुखांच्या मुलाखती तपासा। मर्दानगीनं सांगितलेलं हा माझे शिवसैनिक आहे, शेपूट नाही घातलेलं। आणि त्यामुळे ते लोक काय सांगणार आणि त्या लोकांवर काय भरोसा, त्या लोकांवर काय हे करणार, त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? हे आता राजकारणासाठी तुम्ही करताय। कोर्टाने सांगितलं म्हणून होतं, याच्यात काय भारतीय जनता पार्टीचा काय संबंध या विषयाशी? केंद्र सरकार एक देशाचे पंतप्रधान म्हणून तिथं त्या न्यासाने बोलवलं असेल, ते काय भारतीय जनता पार्टीचा थोडी कार्यक्रम येतो? त्यामुळे होते अंबादास दानवे, त्यांनी सांगितलं जर इम्तियाज जलीलांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी पक्ष बदलावा, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत यावं। आणि दुसरं म्हणजे ज्या प्रकारे निमंत्रणाबद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केले। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नाईब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।